छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात आज छत्रपती संभाजीनगर एटीएस युनिटने बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह 13 संशयितांना ताब्यात घेतलंय। सहजात भट्टे याच्या युजर आयडीशी संपर्कात असलेले हे 13 जण आहेत। या 13 जणांवरती एटीएसचा संशय आहे आणि आता याच छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस कार्यालयामध्ये या 13 जणांची कसून चौकशी सुरू आहे। सहजात भट्टे याच्या युजर आयडी सोबत हे संपर्कात होते असा संशय आहे। त्याच माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमधून 9 जण, जालन्यामधून 2 जण तर धाराशिव आणि बीडमधून प्रत्येकी एक जणाला एटीएस ऑफिसरने ताब्यात घेतलेले आहेत, एटीएसने ताब्यात घेतलेले आहेत आणि आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे। देशविघातक कृत्यांमध्ये यांचा काही सहभाग आहे का किंवा त्या संदर्भातले काही पुरावे आहेत का अजून अधिकृत कळालं नसलं तरी एटीएस संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कायदेशीररित्या कारवाई करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यामध्ये एटीएसने जी कारवाई केली त्या संदर्भात सहजात भट्टे याच्या संबंधित अजून काही आरोपी आहेत का, अजून काही नागरिक आहेत का जे त्यांच्या संपर्कात आहेत, त्या संपूर्ण बाबीचा सखोल चौकशी या ठिकाणी सुरू आहे। विशेष म्हणजे तांत्रिक बाबी त्यासोबतच सोशल मीडिया संपर्क आणि काही व्यवहार देखील झाल्याचा संशय एटीएसला आहे आणि त्याच माध्यमातून आता यांची चौकशी सुरू आहे। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।